नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता लवकरच दिवाळी जवळ आलेली आहे आणि भरपूर सारं फराळ बनवायचं असतं आणि बाकी दुसरे पण आपल्याला खूप सारे कामं असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर भाजणी बनवायला वेळ भेटला नाही किंवा भाजणी बनवण्यासाठी आपल्याला खूप सारा वेळ लागतो, तर जर आपल्याला देवीसाठी झटपट अशी चकली बनवायची असेल फराळासाठी, तर ही रेसिपी आपण फॉलो करू शकतात. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. अगदी साधी, सरळ आणि सोपी रेसिपी आहे. यासाठी आपल्याला एक बाऊल, एक वाटी, जे आपल्याला सोयीस्कर वाटेल, जेवढ्या आपल्याला बनवायचे असेल त्याच्यानुसार आपण घेऊ शकतात. मी इथे एक वाटी घेतलेली आहे. फुल वाटी भरून आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घेतली. नंतर आता एक वाटी जर आपण मुगाची डाळ घालत असाल तर त्याला आपल्याला 3 वाटी जे आहे ते पाणी घालायचे. हे आपल्याला पाण्याचं मेजरमेंट ठेवायचं आहे. अगदी चिमूटभर मी असं मीठ घालून घेतलं डाळीमध्ये आणि थोडंसं तेल घालून घेतलं, जेणे की डाळ जी आहे ती ओतू येणार नाही, त्याचं पाणी बाहेर येणार नाही. एका कुकरमध्ये आपण आता डाळ शिजत घातलेलीच आहे. 2 कुकर असेल तर दुसऱ्या कुकरमध्ये लगेच आपल्याला मैदा जो आहे तो वाफळून घ्यायचा आहे. तर इथे 1 वाटी आपण मुगाची डाळ घातली होती, तर त्यासाठी आपल्याला 4 वाटी मैदा घालायचा आहे. जर आपण अर्धी वाटी घालत असाल ना तर 2 वाटी आपल्याला मैदा घालायचा आहे. तर हे मेजरमेंट ठेवा आणि त्याच वाटीने घ्यायचं आहे आपल्याला मैदा, ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे. आणि एक छान सुती कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा मैदा जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि घट्ट अशी त्याची गाठ बांधायची आहे, जेणे की पूर्ण त्याच्यामध्ये जे आहे ते हवा नाही गेली पाहिजे. तर असं घट्ट अशी गाठ मारून कुकरमध्ये एक पातेलं ठेवायचं आहे आणि पातेल्याच्या खाली आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये आपल्याला ही रुमालाची पोटली जी आहे ती ठेवून द्यायची आहे. ह्या मैद्याला पाणी नाही लागलं पाहिजे, फक्त वाफेतच झालं पाहिजे, म्हणून आपण अशा पद्धतीने त्याला वाफळून घेतो आहे. 2 कुकर असेल तर झटपट होईल आणि नसेल तर पहिले मैदा वाफवून घ्या आणि मैदा वाफवल्यानंतर आपल्याला डाळ शिजून घ्यायची. डाळ मुगाची अगदी पटकन अशी शिजून जाते. तर इथे आता आपल्या मैदा पण आणि डाळ दोन्ही हे शिजून झालेलं आहे. मैदा छान असा वाफळलेला आहे, आपण बघू शकता. आता रुमाला जर काही चिटकेलं असेल तर ते काढून आता आपल्याला मैदा पटकन असा मोकळा करून घ्यायचा आहे. खूप गरम आहे. आपण हाताने देखील त्याला फाईन पावडर करू शकता. डाळ पण बघू शकतात अगदी छान अशी आपली ही शिजून झालेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपली डाळ इतकी परफेक्ट शिजली की त्याला रईने देखील हाटायची आवश्यकता नाही आहे. मैदा आपण हाताने देखील बारीक करून घेऊ शकतात किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये. सध्या खूप गडबड असते, वेळ कमी आहे, म्हणून मी मिक्सरच्याच भांड्याला फिरून घेतलेलं आहे. पण आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण हाताने देखील बारीक करू शकतात. फक्त मैदा पूर्ण मिक्सरमधून काढल्यानंतर आपल्याला चाळून घ्यायचे, जेणे की काही असेल गाठी वगैरे ते निघून जातील. आता आपण ड्राय मसाले ॲड करून घेऊया. मी इथे ओवा, जिरे, तीळ आणि थोडंसं धनी पावडर घातलेलं आहे, 3 ते 4 चम्मच, आणि तिखट घातलेले 1 ते 1.5 चम्मच. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं आपण मुगाच्या डाळीत देखील मीठ घातलेलं होतं चिमूटभर, तर ते लक्षात ठेवून आपल्याला मैद्यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तीळ भरपूर प्रमाणात सोडा आणि प्लस याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं मोहन घातलेलं नाही आहे तेलाचं. तर आपल्याला जर लागत असेल तर आपण 1 ते 2 चम्मच जे आहे ते मोहन घालू शकतात. 2 वाट्यांना आपल्याला 3 ते 4 चम्मच मोहन घालायचं आहे. तर ह्या आपल्या 4 वाट्या आहे, तर आपण 5 ते 6 चम्मच तेलाचं मोहन घालू शकतात. पण लक्षात ठेवा, जर आपण जास्त मोहन घातलं तर आपली चकली जी आहे ती तेलात विरघळू शकते. मी इथे मोहन वगैरे काहीच घातलेलं नाही, फक्त डाळ शिजवताना जे आपण तेल घातलं होतं ना 1 पळी, तेच पुरेसं झालेलं आहे आपल्या ह्या चकलीला. जी आपण मुगाची डाळ शिजवून ठेवली होती ना, तर ती आपल्याला मैद्यामध्ये अशा थोड्या थोड्या प्रमाणात मिक्स करून घ्यायची आहे. थोडंसं गरम आहे, पण गरम असतानाच आपल्याला छान असं त्याला मळून घ्यायचं आहे.
थोडेसे हात भाजत होते म्हणून मी हळूहळू त्याला थंड होईपर्यंत त्याला लगेच मळून घेतलेले आहे. आपण जर गरम याच्यात मळवलं ना, चकली गाळण्यासाठी आपल्याला अगदी कमी वेळ लागतो आणि झटपट अशा आपल्या ह्या चकल्या तयार होतात. तर पीठ आपल्याला जास्त पातळ नाही मळायचे. जर आपण पातळ मळालं ना, तर ह्या जे आपल्याला काटे दिसत आहेत ना चकलीचे, ते येणार नाही, टेक्स्चर असं येणार नाही, चकली देखील नरम पडेल. बघू शकतात अगदी सहजरित्या चकली जी आहे ती व्यवस्थित गाळल्या जाते आहे आणि त्याला काटे पण आपण बघू शकतात अगदी छान असे सुटलेले आहे. फक्त पीठ गरम असतानाच आपल्याला पटपट ह्या चकल्या पूर्ण गाळून घ्यायच्या आहेत. जसं जसं पीठ थंड होईल ना, तर आपल्याला चकली गाळण्यासाठी त्रास होईल. तर याकरता आपल्याला फक्त ही प्रोसेस जी आहे ती फास्ट करायची. बघू शकतात चकली अगदी मी हातात घेऊन तेलात सोडलेली आहे, पण तरी पण ती तुटलेली नाही आहे. म्हणजे किती आपली ही चकली जी आहे ती परफेक्ट झालेली आहे. मी तेल जे आहे ते गरम करून घेतलं होतं. जास्त आपल्याला तेल कडक गरम नाही करायचं आहे. अगदी लो टू मिडियम फ्लेम, सुरुवातीला आपल्याला लो फ्लेमवरच चकली जी आहे ती सोडून घ्यायची आहे आणि जेव्हा ते बुडबुडे कमी होतील ना, तेव्हाच आपल्याला चमचा त्यामध्ये हलवायचा आहे. तर हे काही काही टिप्स आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, जेणे की जसं की आपल्याला पीठ जे आहे ते जास्त पातळ नाही करायचे, त्याने चकली नरम पडू शकते. तेलाचं मोहन पण आपल्याला कमीच घालायचे आणि ते पण थंडच तेल घाला, कारण की ऑलरेडी आपली मुगाची डाळ गरम आहे. तर थंड तेलाने अगदी छान अशी क्रिस्पी होते आणि गरम तेलाने ठिसूळ होते. तर जास्त गरम तेल आपल्याला त्यामध्ये नाही घालायचे, जेणे की आपली चकली जी आहे ती तेलात विरघळू शकते. प्लस तेल जे आहे ते जास्त हाय फ्लेम नाही ठेवायची आहे, लो फ्लेमवरच ठेवायची आहे. आणि चकली सोडल्यानंतर आपल्याला चराटा लगेच त्यामध्ये घालायचा नाही आहे. आपल्याला नंतर जेव्हा बुडबुडे कमी होईल तेव्हाच आपल्याला चकली जी आहे ती पलटून घ्यायची आहे. आणि एक सोबत आपल्याला जास्त चकल्या नाही सोडायच्या आहे, त्याने पण आपल्या चकली जी आहे ती तेलात विरघळू शकते. तर आणि फक्त आपल्याला एक मेन आपल्याला गोष्ट आहे ती म्हणजे तळताना आपल्याला खूप पेशन्स ठेवायचे आहे. जर आपण मीडियम टू हायवर जर आपली चकली तळालीत ना, तर मधून ती कच्ची राहील आणि काही वेळानंतर 1 ते 2 दिवसानंतर ती नरम पडू शकते. म्हणून तळण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे. अगदी लो फ्लेमवरच सर्व चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. हवं असलं तर आपण साईडला बसून देखील त्या चकल्या तळून घेऊ शकतो, पण आपल्याला तळण्यामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे ना, त्या पूर्ण व्यवस्थित फॉलो करायचे, जेणे की आपली चकली जी आहे ती अगदी परफेक्ट होतील, फसणार नाही. भाजणीची चकली करण्यासाठी खूप सारा वेळ लागतो आपल्याला आणि ती बिघडली तर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाही. आणि ह्या चकलीमध्ये आपण हवे तसे चेंजेस करू शकतात. आणि टेक्स्चर पण आता आपण इथे बघू शकतो, अगदी जशा मार्केटमध्ये भेटतात ना, टेक्स्चर अगदी तसंच आलेलं आहे. आणि मुगाची डाळ घातल्यामुळं आपली ही चकली हेल्दी देखील झालेली आहे. जर आपल्याला भाजणी करायला वेळ नसेल किंवा आपल्याला चकल्यात जमतच नसेल, आपल्याकडनं नेहमी चकल्या ज्या आहे त्या तेलात विरघळत असेल किंवा कडक होत असेल किंवा नरम पडत असेल, तर आपण एकदा ही रेसिपी फॉलो करून बघा. आपली चकली जी आहे ती फसणार नाही, अगदी परफेक्टच होईल. शक्यतो ही चकली जी आहे ती परफेक्टच बनते. म्हणून जर आपण फर्स्ट टाईम बनवणार असाल ना, तर ह्या चकलीची रेसिपी फॉलो करा, जेणे की आपली चकली जी आहे ती बिघडणार नाही. आणि बघू शकतात अगदी छान अशी ठिसूळ झालेली आहे, हातामध्ये ठेवताच छान असे त्याचे तुकडे झालेले आहे. आणि तेल अगदी बिलकुल तेल पिलेलं नाही आहे आपल्या चकलींनी, नाहीतर खूप साऱ्या चकल्या ज्या आहेत ते तेल ॲब्झॉर्ब करून घेतात. हे आपण जे मोहन नाही घातलं ना, त्यांनी आपली चकली जी आहे ती अगदी तेलकट नाही झालेली आहे. पण आपण जवळपास 2 ते 3 चम्मच थंड तेलाचं मोहन घाला, त्याने अगदी अजून ठिसूळ होईल. आणि टेक्स्चर बघू शकतात अगदी छान अशी आलेली आहे आणि गाळण्यासाठी पण आपल्याला जास्त त्रास झालेला नाही आहे. शक्यतो थोडंच पीठ मळा. जर आपण एकटा बनवायला असेल ना, तर पटकन जेव्हा पीठ गरम असेल ना, तेव्हाच आपल्याला पटपट त्याला गाळून घ्यायचं आहे, जेणे की नंतर आपल्याला त्रास होणार नाही. तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.